एकीकडे पाणी कपात, दुसरीकडे उघडपणे पाणी चोरी. बदलापूरमध्ये सुरू आहे पाण्याचा काळा बाजार आणि हा प्रकार पाहून तुम्हीही हादराल. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर काटई मार्गावर सध्या एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. जिथे सामान्य नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय, तिथेच काही जण बेकायदेशीरपणे पाणी चोरी करून मोठा व्यवसाय करत आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत कार वॉशिंग सेंटर उभे राहिले आहेत आणि धक्कादायक बाब म्हणजे ही सेंटर थेट MIDCच्या पाईपलाईन मधून पाणी चोरी करून चालवली जात आहेत. कसा चालतो हा रॅकेट? हा प्रकार अगदी शिताफीने केला जातो. मुख्य पाणी पुरवठा पाईपलाईनला लपून छिद्र पाडलं जातं, त्यामध्ये एक वेगळा पाईप जोडला जातो आणि हे पाणी थेट टाकीत साठवलं जातं. यानंतर मोटर आणि प्रेशर पंपच्या साहाय्याने गाड्या धुतल्या जातात. बाहेरून पाहिलं तर काहीच संशय येणार नाही, कारण संपूर्ण सेटअप मातीखाली लपवलेला असतो. एका गाडीला धुण्यासाठी साधारण 100 ते 150 लिटर पाणी वापरलं जातं. काही ठिकाणी तर हे प्रमाण 200 लिटर पर्यंत जातं. आता विचार करा, एका सेंटरवर दररोज 25 ते 30 गाड्या धुतल्या जातात, म्हणजे एका दिवसातच 3000 ते 4000 लिटर पाण्याचा वापर. आणि जर या भागात 30 पेक्षा जास्त सेंटर असतील तर दररोज लाखो लिटर पाणी चोरीला जात आहे. एकीकडे ठाणे, कल्याण, अंबरनाथ या भागांमध्ये पाणी कपात लागू आहे. काही ठिकाणी एक दिवसाआड पाणी येतं, तर काही ठिकाणी नागरिकांना फक्त काही तास पाणी मिळतं. लोकांना पाण्यासाठी रांगा लावाव्या लागतात, टँकरवर अवलंबून राहावं लागतं. आणि दुसरीकडे हे कार वॉशिंग सेंटर हजारो लिटर पाणी उधळत आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. आम्हाला पाणी मिळत नाही आणि इथे खुलेआम चोरी सुरू आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून दिली जात आहे. MIDC प्रशासनाकडून अधूनमधून कारवाई केली जाते. काही सेंटर बंदही करण्यात आली आहेत. पण मोठा प्रश्न असा आहे की कारवाईनंतर काही दिवसांतच ही सेंटर पुन्हा सुरू होतात. म्हणजेच नियमांचे उल्लंघन थांबण्याऐवजी वाढतच आहे. हा प्रकार फक्त पाणी चोरी नाही, तर भविष्यातील मोठ्या संकटाची घंटा आहे. जर आत्ताच कठोर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळात पाणी टंचाई आणखी तीव्र होईल आणि त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाच बसणार आहे. पाणी म्हणजे जीवन आणि त्याची अशी उधळपट्टी थांबलीच पाहिजे. तुमच्या भागातही असे प्रकार सुरू असतील तर आवाज उठवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.